ओम साई कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर व आर्या शौर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या ठिकाणी किरण शेठ मांडे ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लो फुलटॉस होता पहिल्या चेंडूवरती दिशा दिली होती परंतु शॉर्ट पॉइंट वरती चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले जात आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट बॉल या ठिकाणी येतोय. 2-6 साठी एक घड्याळ आमचे आदरणीय संदेश पाटील यांचे पिताश्री ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक फलंदाज साहीनाथ या फलंदाजाला दिले जाईल. पुन्हा एकदा ब्लॉक कॉलला टाकलं होतं चांगल्या चेंडूची पैकी संदीप साठी ते कॅश प्राइज असेल. संदीप नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. संदीप पाटील एक चांगला खेळाडू. आनंदजी बुवा यांच्याकडून 2-6 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एक खूप चांगलं पारितोषिक या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून लावलं जात आहे. आ स्प्रे घेऊन जा दिलं जात आहे. बघा थोडंसं हलकासा क्रॅम्प त्या ठिकाणी आलाय. थोडीशी दुखापत झालेली आहे गोलंदाजाला. पाणी आणि त्या ठिकाणी स्प्रे घेऊन चाललेत. बातान टीमचे एक अनुभवी खेळाडू प्रवीणजी भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक देखील राहिलेत आणि जे काय मदत लागेल ते मैदानाच्या आतमध्ये दाखल करतायत. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स चाळीसगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन पर्व चौथा आणि या पर्व चौथा मध्ये करूया. मनपूर्वक स्वागत तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय बाईक असेल आणि मनाला भुरळ घालतील अशा या ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. युनिक अशा ट्रॉफीज मी सुरुवातीलाच उल्लेख केला या अगोदरच्या मॅच मध्ये की खूप चांगल्या ट्रॉफीज अशा युनिक ट्रॉफीज फार कमी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि त्या युनिक ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंट्स टीमला. त्यानंतर या आयोजन करते आहेत त्या सर्व आयोजनकर्त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देईन. खूप चांगली स्पर्धा त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहे. 2 ठिकाणी आपण खेळाडू कक्ष पाहतो छत्रपती शिवाजी महाराज खेळाडू कक्ष आणि तदनंतर आपण पाहतोय की छत्रपती संभाजी महाराज खेळाडू कक्ष आपण त्या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी खेळाडूंसाठी एक वेगळी पर्वणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी बेस्ट टू बेटर कशी बनवायची यासाठी कठोर मेहनत या आयोजकांनी घेतलेली आहे आणि जे काही 100% द्यायचे प्रयत्न आयोजक करतायत त्यामध्ये त्यांना यश या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलं जात आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पाहतोय संपूर्ण आयोजक कमिटी आमचे बसले. संदेशजी पाटील असतील त्यानंतर संपूर्ण मी तर म्हणेन त्यांचे आयोजन करते त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण पाहतो आजची जेवणाची सेवा अबप आनंद बुवा पाटील सांगडे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 2 आपण पाहतोय भाजी त्यानंतर पापड भात वरण गुलाबजाम ही मेजवानी जेवणाची असेल. मी एकच दादा सांगेन की आपण जो खातो जे अन्न आपण खातो ना ती प्रकृती. दुसऱ्याच्या ताटामधून अन्न हिरावून घेतो ती विकृती. परंतु स्वतःच्या ताटातील अन्न ज्यावेळी आपण दुसऱ्याला देतो ना ती संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपणार आहेत हबप आनंद बुवा पाटील सांगडे गावचे. त्यांचे आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केले पाहिजेत. कारण की अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं आणि तेच अन्नदान आज खऱ्या अर्थाने केलंय ते आनंद बुवा पाटील साहेब सांगडे. त्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पुन्हा एकदा धन्यवाद. मॅच कडे आपण बोलतोय. पहिले 2 चेंडू आघाडीचे डॉट बॉल आले होते. थोडासा क्रॅम्प आला गोलंदाज करण पवार या गोलंदाजाला आणि तदनंतर आपण पाहतोय की पहिली सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते बॅटच्या साहाय्यानं आणि या सिंगलच्या मदतीनं 2 धावा आहेत त्या धावफलकावरती. पहिला चेंडू त्या ठिकाणी वाईट टाकला. 2 डॉट आल्याच्या नंतर पहिला चेंडू वाईट टाकला होता गोलंदाज करणनं आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. करण पवार एक चांगला गोलंदाज. थोडीशी दुखापत त्याला देखील आहे परंतु चांगली गोलंदाजी त्याला उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये करावीच लागेल. या षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. दमदार स्ट्रोक
स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका फलंदाज संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये मारलेला दर्जेदार स्ट्रोक षटकार. ती दुनियादारी असं म्हटलं जातं, मैत्रीचं नातं, आणि तेच अतुट नातं या आयोजनामध्ये देखील आपण पाहतोय. प्रत्येकाने लाभलेली साथ, प्रत्येकाची लाभलेली साथ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे. खराब बॉल, षटकार आल्याच्या नंतर थोडंसं प्रेशर येत आहे. पंचांचा खऱ्या अर्थानं हाईट पॅकचा हा नो येतोय, भीमरचा नो चेंडू, आणि कमरेपेक्षा जर उंच चेंडू तुम्ही टाकला तर पंच नक्कीच त्या ठिकाणी दंडित तुम्हाला करतील. नो चेंडूचा इशारा आला, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. थोडासा जास्त हाईट होती त्या कारणास्तव मारता आलं नाही संदीप पाटीलला, परंतु एक धाव जरूर नोची मिळेल. आणि पुढील बॉल असेल फ्रीट. उघडा डोले, पहा नीट, पुढील बॉल आहे फ्री हिट. आणि या फ्रीटच्या बॉलावरती आता आक्रमण करावं लागेल. संधी आहे फलंदाज संदीप कडे, आणि पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा येतोय संदीप च्या बॅट मधून. हा दर्जेदार स्ट्रोक, सीमारेषा पलीकडे मारलेला हा लांबच लांब पॅरल स्ट्रोक षटकार. सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती बहुचर्चित असणारं हे गाणं आपण या ठिकाणी ऐकलं. डीजे मास्टरचं देखील कौतुक. बरेचसे क्रिकेटर या रील्स बनवत असतात या सॉन्ग वरती, आणि संदीप पाटील देखील आता बनवतील. कारण की बॅक टू बॅक आपण पाहतोय की 2 षटकार त्यांच्या बॅट मधून येत असताना आपण पाहतोय. पहिला षटकार देखील त्याच रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश लॉंग ऑफच्या अगदी मधोमध त्यांनी षटकार मारला, आणि तदनंतर पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये त्याने षटकार लगावला. बॅक टू बॅक 2 आलेत. जसा क्रॅम्प आला ना गोलंदाज करण पवारच्या पायामध्ये, तिथून थोडीशी सुमार दर्जाची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा संधी होती, पुन्हा संधी होती, परंतु एक धाव या ठिकाणी दवडली जाते. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 16 या धाबसंख्येवरती. अद्विक इंटरप्राइजेस 11 शिवकर हा संघ जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकाच्या अंती 16 या धाबसंख्येवरती. बिनबाद ही जमेची बाजू आहे. आक्रमण जर करायचं असेल तर नक्कीच विकेट साबूत ठेवणं गरजेचं आहे. झटपट क्रिकेटमध्ये जितकं तुम्ही मोठमोठे पटके माराल ते तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये तुमच्या गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी जागा निर्माण करू शकतील. आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे संदीप पाटील आणि त्याच्या सोबतीला साईनाथ या फलंदाजाकडून. आदरणीय महेशजी भोईर बातान यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. गिरवलेचे आमचे मित्र मनीष ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 16 धाबा धावफलकावरती. अद्विक इंटरप्राइजेस 11 शिवकर संघ जाऊन पोहोचलाय. बिनबाद ही जमेची बाजू आहे. आक्रमण करू शकेल संदीप पाटीलकडे ती गुणवत्ता या खेळाडूकडे टासून भरलेली आहे. आणि शिवकर गावाचा हा खेळाडू, या संघाचा कॅप्टन, कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांना गाजवली आहेत, आणि या मैदानावरती देखील त्याच अनोख्या शैलीनं तो बॅटिंग करतोय. दुसरं षटक, आणि मुख्य आयोजक देखील आहेत संदीप पाटील. चांगली बॅटिंग त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. आता साहिल जगे यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये त्याला करावी लागेल. दिशा दिली आहे कव्हर वरून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मिड ऑफ ओव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. चेंडू उचलणार पिकणार तत्पूर्वी एक सिंगल मिळेल, आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 17 या धावसंख्येवर. आता 17 वरती खतरा कोणाला पाहायला मिळेल? शिवकर की त्यांच्या विरोधात चिराग 11 मोहपे या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. मॅच चांगली होईल. दोन्ही टीमकडे तितके चांगले ताकदवर फलंदाज आहेत. त्याचा विचार करता आता आपण पाहतो कमीत कमी धावसंख्येवर तो रोखणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक उडाली होती. चिराग 11
मोहोपे या टीमच्या, आणि त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू न देता त्या धावसंख्येच्या अलीकडं जर रोखता आलं तर धावसंख्येचं पाठलाग करणं सोपं होईल चिराग 11 मोहोपे टीमला. परंतु ऑन स्ट्राईक वरती आहे साईनाथ हा फलंदाज, साईनाथ भगत ऑन स्ट्राईक वरती. सलामीला त्याला आणलंय, मोठे पटके त्याला मारावेच लागतील या मॅच मध्ये. तो डॉट बॉल खेळतोय, अलीकडचे 3-4 चेंडू त्यांना डॉट बॉल केलेत. स्वतःवरचा कॉन्फिडन्स त्यांनी गमावलाय, आत्मविश्वास त्याने गमावलाय. आणि जे खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं ना, दडपण हे क्रिकेटमध्ये प्रत्येकावरती आहे, परंतु दडपण झुगारून जर तुम्ही बॅटिंग केली तर धावा येताना सहजरित्या तुम्ही पाहू शकाल. आणि तो विश्वास स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे, आणि त्या विश्वासानं दमदार अशी बॅटिंग या ठिकाणी केली जाईल का. आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. आणि तशी बॅटिंग आता इथून पुढे करेल का फलंदाज साईनाथ भगत ऑन स्ट्राईक वरती. चांगली गोलंदाजी करतोय साहिल. लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं एका धाबेला बढती मिळेल, एक एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती जॉईंट होईल. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 18 या अंकावरती. नागोरी आमचे या ठिकाणी आलेत. जहाना पोचे आगोरी, वाहा पोचे नागोरी. नागोरींचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जिथे गारा पोचू शकत नाही ना तिथे नागोरी पोहोचतात. भिवंडी असेल, कल्याण असेल, ठाणा असेल, पनवेल असेल, कालापूर असेल, कर्जत असेल, पेन असेल, या तालुक्यामध्ये जाऊन ते त्यांचा व्यवसाय चालवत आहेत, उदरनिर्वाह त्यांचा भागवत आहेत. आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. 18 या धावसंख्येवरती धाव फलक स्थिरावेल. खूप चांगलं षटक साहिल जगेचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी तो करतोय. गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण त्याचं आपण अलीकडच्या 1-2 बॉलवरती पाहतोय. आतापर्यंत रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय फलंदाज साईनाथ. या फलंदाजाने पुन्हा एकदा शरीरापासून दूर फिंगर रोल केले, स्विंग अँड मिसचा हा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. धाव फलक स्थिरावेल तर एकूणच 18 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी साहिल जगे या गोलंदाजाकडून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अचूक टप्पा ज्यावेळी तुम्हाला मिळतं, ज्यावेळी नाणं ठेवून, पूर्वी नाणं ठेवून गोलंदाजी केली जायची, आणि तसं नाणं ठेवून या ठिकाणी तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा पटका, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. साईनाथ आपण पाहतो ना, भगत एक चांगला खेळाडू असावा, कारण की प्रामुख्यानं त्याला सलामीला आणलं जाते, परंतु त्याच्या बॅटमधून धावाच येत नाही. कधी कधी आहे ना, नशिबाची साथ देखील असणं गरजेचं असतं. असं म्हटलं जातं की हातावरच्या रेषा भागीत ठरवू शकत नाही, कारण की ज्यांना हात नाही ना त्यांनी पण इतिहास घडवलाय. परंतु त्याकरता आपण पाहतो ना की कधी कधी नशिबाची देखील साथ असणं गरजेचं असतं. यावेळेस आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत ते 19, आणि साहिल जगेचं हे चांगलं षटक, केवळ 3 धावा त्याने या षटकामध्ये खर्ची केल्या. कमालीचं षटक, कमबॅक करणारं त्याचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. प्रदीप पडवल ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ब्लॅक सीनच्या समोर जे बसलेत त्यांनी थोडंसं बाजूला बसा. तिथे जागा नसेल तर स्टेज इतकं मोठं बांधलंय ना 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि 40 गाव प्रीमियर लीग की तिथे 50 लोक सहज बसू शकतील. तिथे जागा नसेल तर तुम्ही इकडे या मंचावरती, तुमचा सन्मान देखील आम्ही करू. परंतु स्क्रीनच्या समोर तुम्ही बसू नका, कारण की मायबाप प्रेक्षक स्पर्धेला नसेल तर स्पर्धेला एन्जॉय नसते. त्याकरता आम्ही करतोय की मायबाप प्रेक्षक तुमचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षक राजा जर स्पर्धेला नसेल तर त्या स्पर्धेला मजा नसते. पण त्या कारणाने आम्ही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. कोण कामावरून, कोण जॉबवरून आपण पाहतोय, कोण ऑफिसवरून, तदनंतर कोण कॉलेजवरून, कोण स्कूलवरून, अगदी बंक मारून या स्पर्धेला ते दाखल झालेत. आज सुट्टी असेल बहुतेक मित्रमंडळी प्रत्येक जणाला, परंतु प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस पहिला चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतो. दीपक पाटील सर सांगतायत की हा चेंडू व्हाईट बॉल आहे, ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांना तुम्ही हे विचारू शकता, वाईडला रिव्ह्यू नाहीये. ओके, या ठिकाणी आपण पाहतोय दीपक पाटील सरांचा योग्य तो निर्णय. शक्यतो आपण आपले हिस्ट्रीरक्षक आपण त्या ठिकाणी पाहतोय पुपेटा. आम्ही शक्यतो बोलतच नाही, परंतु कधी काही संवाद चालू असतो ना त्यावेळी तो निर्णय चुकला जातो, परंतु शक्यतो आम्ही बोलतच नाही. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी जिग्नेश मते.
पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल, ते एकूणच 20 या धावसंख्येवरती. या अगोदरचा वाईट बॉल होता. तुम्ही पंचांना असं विचारू शकता की व्हाईट बॉल कसला आहे, परंतु का दिला पोपटा हे तुम्ही विचारू शकत नाही. त्याकरता आम्ही तुम्हाला अनाऊन्स करत होतो. का दिला हा तुम्ही निर्णय विचारू शकत नाही. तुम्हीच नाही, कोणीच विचारू शकत नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय की या ठिकाणी हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. वन बाउन्सचा पंचांचा त्या ठिकाणी इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. पहिला चेंडू सुमार टाकला होता ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा त्या ठिकाणी दर्शवलं होतं इट इज अ वाईट बॉल. आणि तदनंतर लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय गोलंदाज जिग्नेश. हा गोलंदाज जिग्नेश मते एक चांगला गोलंदाज आहे. लगातारचे 2 चेंडू त्यानं डॉट बॉल टाकले. समोर फलंदाज आहे साईनाथ भगत, थोडासा संभ्रमात आहे. बॉल तयार, स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं. गती पूर्णपणे काढून घेतली या चेंडू मधून आणि तदनंतर चेंडूला मारणं साईनाथला कठीण झालं. चेंज ऑफ पेसचे चेंडू आपण IPL मध्ये ब्रावोला टाकताना पाहिलं डेट ओव्हर मध्ये, आणि तिथून सगळे गोलंदाज ती स्टाईल त्यांची चोरी केली. आणि तदनंतर आपण पाहतोय की जी स्लोअर चेंडूची पद्धत आहे ना, ती फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण होतं. अतिरिक्त बाउन्स, आता पंचांचा इशारा येईल. नो बॉल, नो बॉलचा इशारा, कारण काही दंडित केलं होतं. दीपक पाटील सर हुशार आहेत, त्यांनी अगोदर दंडित केलं होतं गोलंदाजाला. आणि तदनंतर आपण पाहतोय नो बॉलचा इशारा येतोय. पुढील चेंडू तुम्ही फ्री हिट टाकू शकत नाही, टाकू शकत नव्हते, हे उल्लेख देखील आम्ही या ठिकाणी केलं होतं. आणि तुम्ही बाउन्स केलं, त्या कारणासाठी पंचांनी नो चेंडूचा इशारा केला. पुढील बॉल असेल फ्री हिट. चांगला फटका, आता चेंडूला ओळखलं, पारखलं आणि तदनंतर चेंडूला प्ले केलं. शॉर्ट टर्म फुलचा हा फटका, बॉल जाईल लॉंगलेग सीमारेषा पलीकडे मारलेला. फलंदाज साईनाथच्या बॅट मधून तब्बल 8-10 चेंडूला त्यांनी फेस केलं आणि तदनंतर हा येतोय षटकार. आपण पाहतो या ठिकाणी 11 चेंडू मधून केवळ 2च धावा त्याने काढल्या होत्या. आणि तदनंतर आपण पाहतोय की 12व्या चेंडूवरती आलेला हा षटकार. आम्ही 8-10 बोललो, परंतु 11 चेंडू आमचे स्कोरर देखील हुशार आहेत. त्यांनी सांगितलं, आम्ही अंदाज लावला होता, परंतु त्यांनी खरं सांगितलं की 11 चेंडू त्यांनी पेस केलं. 2 चेंडूवरती 2च धावा त्यानं 2 चेंडूवरती मिळवल्यात 11 बॉलमध्ये. आणि 12व्या चेंडूवरती षटकार मारलाय फलंदाज साईनाथ भगत. स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला कठीण परिश्रम घ्यावेच लागतात. क्षेत्र कोणतंही असो, तुमच्या कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना, मग तुमच्या यशाला पर्याय नाही. बॉल तयार, पुन्हा एकदा लगातारचा चेंडू त्याच दिशेनं. शॉर्ट टर्म पुलचा हा फटका हाफ ट्रॅकर होतं, त्याला पुल केलंय, पुल करतोय सक्सेसफुल. बॉल जाईल लॉंग वे, लॉंग वे, लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे मारलेला. आपण पाहतोय हा दर्जेदार षटकार. आपण पाहतोय फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत मारलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 33 या धावसंख्येवरती. आता आपलातून बॅटिंग करतोय फलंदाज साईनाथ भगत. हा फलंदाज त्याच्या बॅट मधून आलेला फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषा पलीकडे मारलेला, अगदी त्यांच्या मधोमध हा चेंडू जातोय. 6 धाबींसाठी मारलेला हा षटकार. लॉंग लेग सीमारेषा आता त्यांनी जाणली आणि त्याच दिशेमध्ये हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न वारंवार हा फलंदाज करतोय. आता त्यांनी ओळखलं की गोलंदाज जिग्नेश मते हाफ ट्रॅकर पद्धतीने चेंडू टाकतोय आणि त्यासाठी तो तयार झालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये आता डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत ठोकतोय फलंदाज साईनाथ भगतच्या बॅट मधून येतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत मारलेला हा दर्जेदार विलोपनीय षटकार. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 12th मॅन पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 14 चेंडू मध्ये 20 या धावसंख्येवरती खेळतोय साईनाथ. हा फलंदाज लगातार चाललेले बॅक टू बॅक
3 षटकार साईनाथच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहिलेत. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा दोन्ही खेळाडू एकाच संघाचे आहेत, परंतु साईनाथ भगत हे 40+ असल्या कारणाने आपण पाहतोय तरी देखील दमदार बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेजंड प्लेयर आहेत, परंतु लेजेंडरी काय असते ते त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. 100% योगदान हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देतोय. 11 बॉलमध्ये केवळ 2च धावा या खेळाडूने जमवल्या होत्या, परंतु तदनंतर वेळ आणि काल बदलायला वेळ लागत नाही. असं म्हटलं जातं ना, दुपारी जर 12 वरती काटा असेल ना तर ती दुपार असते आणि तो दिवस असतो, परंतु तोच काटा पुन्हा एकदा 12 वरती जातो त्यावेळी रात्र असते. म्हणजे वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही असं म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला अगदी महत्व देत चांगली फटकेबाजी केली आहे, कारण की झटपट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जास्त वेळ नसतो. जर तुम्हाला एक झटपट क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कमी वेळात योग्य निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात आणि तो योग्य निर्णय या ठिकाणी साईनाथ भगत यांनी घेतला आणि आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. 3 षटकामध्ये 39 धावा आहेत. त्या धावफलकावरती बिनबाद ही जमेची बाजू आहे. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 39. साहिल आपण पाहतोय जगेनं दुसरं षटक टाकलं, पहिलं षटक टाकलं होतं करणनं, तिसरं षटक टाकलं खऱ्या अर्थानं जिग्नेशनं. त्यांना धावा खर्च केल्या. एकूणच साहिल मतेचं चांगलं षटक आपण त्या ठिकाणी साहिल जगेचं चांगलं षटक आपण त्या ठिकाणी पाहिलं. केवळ 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. असं वाटलं होतं की धावा करतील की नाही शिवकर संघाचे फलंदाज, परंतु तदनंतर आपण पाहतोय की जसा जिग्नेश मते गोलंदाजी मार्कवरती आला, पहिला चेंडू त्याने वाईट टाकला, तदनंतर लगातारचे 3 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले होते आणि जसा खऱ्या अर्थानं त्यानं एखादा चेंडू खराब टाकला तिथून मित्र म्हणे दृष्टालला गोलंदाज जिग्नेश आणि लगातारचे 3 षटकार मारले फलंदाज साईनाथ भगत या फलंदाजानं. आता जिम्मेदारी घ्यावी लागेल ती संदीप पाटील या फलंदाजाला. 4 बॉलमध्ये वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती तो खेळतोय. संघाचा कॅप्टन आहे खऱ्या अर्थानं संदीप पाटील. ऑन स्ट्राईक वरती डावखुऱ्याचा हा फलंदाज एक आगलं वेगळं ट्रान्स त्याचा आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक पाहत असतो. लिडिंग वेज घेतली आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, स्टॉप दिलंय. 1 धाव डायरेक्ट हिट झाली. आता धाव या ठिकाणी मिळाली जाईल, परंतु पंचांचा इशारा त्या ठिकाणी रेफर केले जाते, चेक केले जाईल. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चेक करणार आहोत फलंदाज धावची स्वरूपात बाद आहे की नाही. अन्यथा जरूर 1 धाव कंप्लीट झालेली आहे त्या ठिकाणी रोखतोय आपण. 1 धाव असेल तर धावफलकावरती धाव आहे ते 40, परंतु जर दुसरी धाव कंप्लीट झाली असेल तर 41 असेल. फलंदाज बाद असेल तर मैदान या ठिकाणी सोडावं लागेल फलंदाजाला. परंतु पंच अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या क्लॅरिटी आणि क्वालिटी मध्ये चेक करतायत की फलंदाज बाद आहे की नाही. दोरकानाजी चोरगे सर या ठिकाणी चेक करतायत लाईव्हच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे किंवा नाही. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालंय. अद्विक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यो उद्योजक त्यांची ओळख आहे सन्माननीय वैभवजी ढवळे साहेब यांचं शुभागमन झालंय. हा नक्कीच या ठिकाणी पाहतोय आदरणीय योगेशजी ढवळे साहेबांचं शुभागमन, परंतु फलंदाज सेफ आहे. नक्कीच जी शिवकर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर 11 त्या टीमचे पुरस्कर्ते वैभवजी ढवळे साहेब अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर आहेत, उद्योजक. त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालाय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल, वेलकम असेल साहेब. ओटू कॉम्बॉक्स हा नक्कीच करूया मनपूर्वक स्वागत. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या संघ मालकांनी खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला ना, ज्यावेळी तुम्हाला लीग करायचे असते ना त्यावेळी संघ मालक फार महत्वाचे असतात आणि जे संघ मालक अगदी विश्वास दाखवून संघ घेण्याचा प्रयत्न करतात, जे काय एंट्री फ्री असेल खऱ्या अर्थाने ते देत असतात आणि खऱ्या अर्थाने त्यापेक्षा मी तर म्हणेन आयोजकांवरती दाखवणारा विश्वास त्यांचा आपण सातत्यपूर्वक पाहतो. आणि त्यांच्यातील एक मी तर म्हणेन संघ मालक या ठिकाणी अद्विक एंटरप्राइजेस शिवकरचे संघ मालक या ठिकाणी आले. त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. त्यांना विनंती असेल की आपण साहेब सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ऑन स्क्रीन वरती आपण सगळे आयोजक तदनंतर संघ मालक यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. संदेशजी पाटील त्यांच्या सोबतीला रोहित पाटील, आनंदजी पाटील आणि अद्विक एंटरप्राइजेसचे खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर अद्विक खऱ्या अर्थानं संघाचे संघ मालक शिवकर टीमचे संघ मालक या ठिकाणी वैभव ढवळे या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बसले. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. हा दमदार स्ट्रोक फलंदाज
संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 47 या धावसंख्येवरती. षटकार येताना षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 47 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज संदीप पाटील. हा फलंदाज 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले, 2 एकेरी धावा आणि 1 दुहेरी धाव त्याच्या बॅट मधून येत असताना आपण पाहिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली, तदनंतर षटकार ठोकला फलंदाज संदीपनं. जशी स्वतःकडे त्याने स्ट्राईक ठेवलेली ना तसं त्याने आक्रमणाला सुरुवात केली. त्याला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही, इथून नाही तर पुढे कुठेच नाही. जर इथे आपण थांबलो तर कायम आपण थांबावं लागेल. पुन्हा एकदा लो फुल टॉस, झेल होण्याची शक्यता क्षेत्ररक्षक आहेत आणि झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं जात आहे. महत्वाची विकेट. फलंदाज संदीप पाटील नावाचं वादळ या ठिकाणी शांत केलं जात आहे. गोलंदाज साहिल जगे या गोलंदाजाच्या माध्यमातून चेक पंच चेक चेक करायचंय त्या ठिकाणी योग्य तो झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय की नाही. रिव्ह्यू कोणाचं आहे पंच? बॅटिंग टीम. कॉल कोणाचे? कॉल रिव्ह्यू साठी अंपायर्स कॉल आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. त्या ठिकाणी झेलला कॅरी केलंय की नाही, सीमारेषेच्या अलीकडे त्या झेलला पकडले की नाही ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. हर्षद त्या ठिकाणी होते, त्यानं झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं की नाही आमचे तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी सांगतील आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ओ यू टी फलंदाज असेल बाद. फलंदाज संदीप पाटील बडी मछली जाल में. महत्वाची विकेट या ठिकाणी संदीप पाटील होईल बाद. ठोक डीजे. थँक्यू डेझे थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय की महत्वाची विकेट संदीप बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिथुन पाटील हा फलंदाज मोहोगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिथुन पाटील नवीन फलंदाज 3 षटकामध्ये अगदी आपण पाहतोय 3.3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 47 धावा आहेत 10 फलकावर. त्यांनी पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली. ते गोलंदाज साहिल जगे या गोलंदाजानं. पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक आल्या आल्या प्रहार आक्रमकता आपल्यामध्ये दडलेली दाखवतोय आणि स्पष्ट करणारा हा फटका फलंदाज मिथुन पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार षटकार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 55 या धाबसंख्येवरती. 55 धाबा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहत आहोत. 1 विकेट गमावली आहे सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये. मागच्या मॅच मध्ये 62 धाबसंख्येचा पाठलाग करायचं होतं आणि याच मॅच मध्ये आपण पाहतोय की अद्याप आतापर्यंत तरी या ठिकाणी 55 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. 4 षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत त्या 55. अद्विक 11 शिवकर या टीमच्या, अद्विक एंटरप्राइजेस शिवकर या टीमच्या 10 फलकावरती धावा आहेत त्या 55. 4 षटकांचा खेळ संपलाय.
या षटकामध्ये देखील थोडंसं मागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये साहिल जगेनं धाबा खर्ची केल्या होत्या केवळ 3 आणि 1 विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु चांगली गोलंदाजी त्याने केली होती. आणि या 4थ्या ओव्हरमध्ये साहिल जगेला आपण पाहतोय 16 धाबा त्याने या ठिकाणी खर्ची केल्यात. या ठिकाणी आता शेवटचं 1 विकेट प्राप्त केली, महत्त्वाची विकेट. खऱ्या अर्थानं फलंदाज संदीपला तिथून परतीचा प्रवास त्यांनी करावा लावला. आता शेवटच्या स्लॉक ओव्हरमध्ये, डेट ओव्हरमध्ये कितपत धावसंख्या जमवली जाईल. आणि बॉलिंग ट्रॅकवरती येईल यावेळेस सचिन भोईर, सचिन मुंबईकर या नावानं प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज. अगदी कित्येक वर्ष पोंजे टीमसाठी अहोनात प्रयत्न, क्रिकेटसाठी 100% योगदान त्यांनी समर्पित केलंय. 100% मी तर म्हणेन योगदान कित्येक स्पर्धेमध्ये त्यांना दिलंय. आणि ह्या सीझनमध्ये भरात असणारा हा फलंदाज आहे. बॅटिंग करत असताना पोंजे टीमसाठी संकटमोचक तो बनत आलाय. हरलेले सामने देखील त्यांनी पोंजे टीमला जिंकून दिलेत. तो सचिन भोईर, सचिन मुंबईकर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या स्लॉक षटकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल तयार. शेवटचं स्लॉक ओव्हरचं षटक या ठिकाणी तो घेऊन आलाय. या अगोदरच्या मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. याच आपण पाहतो चिराग 11 मोहोपे टीमसाठी. पटका फसलाय हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता, परंतु त्या ठिकाणी झेल कॅरी केलं जात नाही. सेफली चेंडू लँड होतोय, नोमॅन्स लँड त्या ठिकाणी होईल चेंडू. एकेरी धावेला प्राधान्य मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 56 या धावसंख्येवरती. साईनाथ बघतला आता स्वतःवरती दाखवणारा विश्वास. या ठिकाणी आपण पाहतोय की गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप आणि पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच या ठिकाणी ऑन स्क्रीन पाहतील की चेंडू शोल्डरमधून पॅच केलाय की नाही. पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. चला ओके, फेअर डिलिव्हरी. आपण संतुलित षटक चालू ठेवणार आहोत, परंतु गोलंदाजावरती आक्षेप कायम राहणार आहे या षटकामध्ये. उर्वरित येणाऱ्या 5 बॉलमध्ये आणि ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. पुन्हा एकदा दूरवर ठेवलं या चेंडूला. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय डॉट बॉल येतोय. ऑन स्ट्राईकवरती फलंदाज मिथुन पाटील या अगोदर देखील तो डॉट बॉल खेळला होता. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. 2 चेंडूमध्ये केवळ 1च धाव खर्च केली आहे. ती गोलंदाज सचिननं. यावेळी चांगला स्ट्रोक, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 2 धावा जरूर या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवरती. 58 धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय सचिन भोईर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 90 डिग्रीमध्ये तुमचा हात खऱ्या अर्थाने फिरलाच पाहिजे. आणि जर त्या डिग्रीमध्ये तुमचा हात फिरला नाही तर पंच इथून 9 चेंडू घोषित करशील. या अगोदर आपण एक खेळाडूला खऱ्या अर्थानं 9 चेंडूमध्ये घोषित केलं, एका गोलंदाजाला. पटका यावेळेस दमदार स्लॉटमध्ये त्याला पाठवलंय आउट ऑफ दी पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धाब्यांसाठी बिग हिट मिथुन पाटीलच्या बॅटमधून येतोय हा षटकार. ते षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 64 या धावसंख्येवरती. 64 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. साईनाथ यांचा इशारा त्या ठिकाणी येतोय. फेअर डिलिव्हरी आहे, व्यवस्थित 90 डिग्रीमध्ये हात फिरला जातोय. त्याकरता आपण वारंवार ही सूचना देतोय. आणि या ठिकाणी तिसरे पंच आहेत. जर खराब चेंडू टाकला तर गोलंदाजाला 9 चेंडू घोषित करण्यासाठी या ठिकाणी आमचे तिसरे पंच आहेतच आणि योग्य तो निर्णय ते देतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकारासाठी चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 68 या धावसंख्येवरती. 68 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. योग्य तो निर्णय. आयोजकांना माहिती आहे की कोणी जवळचा नाही, कोणी खेळाडू आपल्या लांबचा नाहीये किंवा जवळचा नाहीये, परंतु जर
खराब कामगिरी या स्पर्धेमध्ये ज्यांनी केली. आणि हा दमदार स्ट्रोक, शॉर्ट टर्म पूलचा फटका, पूल ठरतय सक्सेसफुल, सीमारेषा पलीकडे येतोय, ठोकतोय फलंदाज मिथुन पाटील. हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 74 या धावसंख्येवरती. येणारे 30 चेंडू आणि 75 धावसंख्येची गरज असेल ती चिराग 11 मोपे टीमला. खरंच संदेश पाटील, आपण या अगोदर देखील उल्लेख केला की आयोजनकर्त्यांचं नियम हे कडक पाहायला मिळत आहेत आणि का करू नये. एखादा मिथुन आणि संदीप पाटील या दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वैभव शेठ ढवले यांच्या माध्यमातून संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा कॅश प्राइज या दोन्ही खेळाडूंना देण्यात येईल. परंतु पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांची जी कठोर कारवाई आहे ना, त्यांना मी खरंच सल्यूट करेन. कारण की या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू, कोणताही संघ आपल्या जवळचा नाही आहे. जर खराब कामगिरी कोणत्या खेळाडूने केली, आयोजकांची मानसिकता काय सांगते हे मी तुम्हाला सांगतोय की आयोजकांनी ही स्पर्धा कशासाठी घडवली आहे, चांगले खेळाडू घडावेत म्हणून. अन्यथा जर खराब खेळाडू घडवायचे असतील तर मग आयोजकांनी ही स्पर्धा घडवलीच नसती. जर तुम्ही इथे चांगला खेळ केला, जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली, जर तुम्ही चांगली इथे फलंदाजी केली तर एक चांगलं प्लॅटफॉर्म तुम्हाला नेक्स्ट मिळेल. त्याकरता आयोजकांनी हे आयोजन केलंय. परंतु जर एखादा गोलंदाज फेकी मध्ये पकडला गेला, एखादा फलंदाज जर खराब कामगिरी करत असताना आढळला गेला तर त्या खेळाडूवरती आपण पाहतोय की त्या गोलंदाजाला बाद करण्यात येत आहे. त्यानंतर फलंदाजावरती आपण पाहतोय कारवाई करण्यात येते. जर गैरवर्तणूक वर्तणूक कोणत्याही खेळाडूने केली तर त्याच्यावरती कठोर कारवाई आयोजक या ठिकाणी करतायत, जेणेकरून त्याचे परिणाम व्यतिरिक्त दुसऱ्या खेळाडूंवरती येऊ नयेत. त्याकरता आयोजकांनी कटाक्ष या गोष्टीकडे टाकलाय. आणि पुन्हा एकदा आयोजकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. त्यांचा चांगला निर्णय आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. 30 चेंडूंचा खेळ संपला, 5 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावा जमवले एकूणच 74 आणि 75 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे आपण ऐकणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. आयोजकांचा अगदी खूप चांगला उल्लेख तुमच्या माध्यमातून झाला. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून झालेली मैत्री ही रक्ताच्या नात्याच्या पलीकडे असते. खरं तर या आयोजकांनी दाखवलं, कारण ज्याच्यामध्ये रोहित पाटील असेल, संदेश पाटील असेल, केतन पाटील असेल, प्रवीण भोईर असेल, संदीप पाटील असेल, बरेचसे अगदी मित्र आहेत. आणि या स्पर्धेचं नामकरण आपण पाहिलं ना तर 24 लाईव्ह इव्हेंट तालुका हा आयोजित चाळीसगाव प्रीमियर लीग 7 मित्रांची संग्रह ठेवा. अगदी मित्र कसा असावा तो संग्रह ठेवा असावा असा मित्र परिवार आपण पाहतोय. आणि मित्रांच्या साथीनं अशक्य गोष्टी शक्य करू शकतात हे दाखवलं या मित्रांच्या अगदी या मैत्रीनं. यांच्याबद्दल काय म्हणाल? असं म्हटलं जाताना काही मैत्रीसारखं अतूट नातं या जगामध्ये कोणतंच नाहीये. ज्यावेळी वेलकाल येते ना त्यावेळी आपले नातेवाईक देखील आपल्याला सोडून जातात, परंतु मैत्रीचं नातं कधीच सोडून जात नाही. आणि असं म्हटलं जातं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हटलं जातं ना, त्याचं कारण आहे कारण की मैत्री जपावी ना तर आपण पाहतो की प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारं एक कणखर नेतृत्व हे मैत्रीचं असतं. आणि त्याच मैत्रीला जपत आपण पाहतो ही स्पर्धा चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये शोले पिक्चरमध्ये आपण पाहिलं जय विरूची जोडी, जशी मैत्री त्यांनी जपली ना तशी मैत्री तुम्हाला जपता आली पाहिजे. आणि राग रुसवे अगदी सोडता मैत्रीमध्ये तुम्ही 100% योगदान ज्यावेळी देता, प्रत्येक मित्राची बाजू, मित्र श्रीमंत आहे की गरीब ते न पाहता ज्यावेळी तुम्ही मैत्री करताना ती खरी मैत्री. आणि तीच मैत्री या ठिकाणी आपण पाहतोय की कैलासवासी
विनोद पाटील यांनी केली होती या संपूर्ण विभागामध्ये. आणि त्याकरता आपण पाहतो त्यांच्याच नावाचा आपण एक या ठिकाणी एक फ्लॅग पाहतो, एक बॅनर त्यांच्या नावाचं पाहतोय. कैलासवासी विनोद पाटील स्मृती चषक 2026 पर्व 4 चाळीसगाव प्रीमियर लीगला अगदी घडवण्याचं योगदान. खऱ्या अर्थानं सुरुवातीला ही संकल्पना अगदी संदेश पाटील यांनी ज्यावेळी आणली, परंतु त्यावेळी मैत्री काय असते, मैत्रीमध्ये नातं कसं टिकवलं जातं, मैत्री कशी निभावली जाते, हे सर्व काही सांगून गेले. खऱ्या अर्थानं आज आपल्यात आहेत नाही आहेत कैलासवासी विनोद पाटील, परंतु त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम या ठिकाणी हे सर्व आयोजक या ठिकाणी करीत आहेत. त्यांना देऊया धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय हर्षद पाटील आणि प्रणय म्हात्रे या मॅचमध्ये आहे ना, आपण पाहिलं यश मालकर 11 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या. 11 चेंडूमध्ये केवळ 2 धावा, म्हणजे जर 12 चेंडूमध्ये धावा येत नसतील, 12 चेंडूमध्ये धावा येत नसतील आणि 3 षटकामध्ये जर 75 धावसंख्येपर्यंत टार्गेट जाऊ शकतं, तर मग येणाऱ्या 30 बॉलमध्ये 75 धावसंख्येचं टार्गेट करणं जास्त अवघड नसेल. क्रिकेट हा कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने केला जातो. मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडेला का म्हटलं जातं, त्याच्या मागचं कारण आहे कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये फिट आहे. त्याला माहिती आहे की कोणत्या षटकामध्ये किती धावा घ्यायचे आहेत, कोणत्या गोलंदाजावरती आक्रमण करायचंय, कोणत्या गोलंदाजाला साबूत आपली विकेट ठेवायची आहे. आणि तसं जर कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये केलात तर या 75 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. ते चिराग 11 मोहोपे टीमला. आशिष म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. पहिला चेंडू चांगल्या दर्जेचा त्याने टाकला, परंतु यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिली धाव अवंतरच्या स्वरूपात. पहिले 12 चेंडू खराब होते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आद्विक 11 या टीमसाठी, शिवकर या टीमसाठी, परंतु तदनंतर आपण पाहतोय की 18 बॉलमध्ये तब्बल 70 धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय त्यांनी केला. आणि त्यांचा मनसुबा होता 70+ धावसंख्या आपण या ठिकाणी उभारणार. पंचांकडे लाऊड अपील, बॅट ऑन बॉलचा त्या ठिकाणी संपर्कच झाला नाही. लाऊड अपील होते, आत्मविश्वास या अपीलमध्ये कमी होता, उत्साह जास्त होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की हा इशारा आला. आणि आपण पाहतोय की यावेळेस एज लागली होती की नाही, पंच अगदी तटस्थ होतं त्या ठिकाणी. आणि दीपक पाटील सर हुशार आहेत, त्यांना माहिती आहे की फलंदाज प्रामुख्याचा हर्षद पाटील आणि त्याच्यावरती अपील ही केली जाऊ शकेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होतं. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. आशिष म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू त्यांना डॉट बॉल टाकला, दुसऱ्या चेंडूवरती व्हाईट बॉल आला, पुन्हा एकदा त्यांना डॉट बॉल टाकला आणि पुन्हा एकदा सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. बॉल तयार आहे. आशिष म्हात्रे दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि महत्वाची विकेट. तिसऱ्या पंचांकडे आपण चाललोय. रेफर केलं जात आहे. धोक्याची घंटा होती आणि ती घंटा करताना टल्ली जाते की नाही हे पाहण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट्स या ठिकाणी तयार आहे. आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. महत्वाची विकेट ज्या फलंदाजासाठी आटापेटा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, ज्या फलंदाजी विकेट हवी आहे तो त्या फलंदाजी विकेट या ठिकाणी धावची स्वरूपात मिळाली जाईल का, पॉपिंग क्रीजवरती सुखरूपपणे पोहोचलाय की नाही. आता धगधग 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 या दोन्ही संघांमध्ये चालू असेल. हृदयाचे ठोके आता वाढले गेले असतील. खऱ्या अर्थानं चिराग 11 मोपे टीमचे जर हिथून ही विकेट प्राप्त केली हर्षद पाटीलची तर या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड बनेल. आणि फलंदाज या ठिकाणी ओहिल बाद. महत्वाची विकेट. हर्षद पाटीलला त्या ठिकाणी मैदान सोडावं लागेल.
ना की 100 कुत्रे पाळण्यापेक्षा एकच वाघासारखा मित्र असावा, जो वाईट काळात आपल्या सोबत संकट समयी उभा राहणारा असावा. आणि हेच मित्र खऱ्या अर्थानं जोपासलेत संदीपजी पाटील. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि संपूर्ण 40 गाव प्रीमियर लीगचे जे सर्व आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि त्याकरता पुन्हा एकदा DJ मास्टरला धन्यवाद. चांगलं गीत त्यांनी या ठिकाणी वाजवलंय. गोलंदाज तयार. आशिष. नवीन फलंदाज साहिल जगे जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, प्रणयच्या बॅटमधून हा षटकार येतोय. परंतु साहिल जगे जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसा धावा येत असताना आपण या ठिकाणी पाहतोय ठोक वाटाण्याचा आता थोड्याच वेळात लगन सरा येईल आणि त्याचंच गीत आपण या ठिकाणी पाहतोय. DJ मास्टर SDC सँडी DJ. चला थोडं स्पीडअप घ्या. प्रत्येक बॉल नंतर बराचसा वेळ त्या ठिकाणी दवडला जातोय. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हाफ ट्रॅकरचा हा चेंडू होता, त्याला पुल केलं आणि पुल ठरतंय सक्सेसफुल. लॉंग लेग आणि अगदी फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी षटकार. रोबा देव पोशिर तुला विनवणी करीतो, न देवा तुला विनवणी करीतो. उघड उघड दरवाजा, ना देवा तुला नारळ मी पडतो. उघड उघड दरवाजा, ना देवा तुला नारळ. बोपी ते थोडेसे लाजत आहेत, परंतु खूप चांगलं गीत आपण त्यांचं पाहिलं. येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा नेक्स्ट इयर मध्ये 40 गावचं टायटल सॉन्ग आहे ना, करता अमित बोपी यांच्या सुमधुर गायनातून आपल्याला पाहायला मिळेल. हा नक्कीच. आम्ही ऑन स्क्रीनवरती त्यांना पाहत होतो, ते लाजत होते. परंतु कला ज्यांच्याकडे कला आहे ना, त्यांना या जगाच्या पाठीवरती कुठेही मरण नाही. तुमची कला तुम्ही ज्यावेळी सादर करताना त्यावेळी तुम्हाला योग्य तो प्रतिसाद हे प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक तुम्हाला देत असतात. आणि त्याकरता खूप चांगलं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. गाव देवतावरती या ठिकाणी गीत ज्यांनी गायलंय अमित भोपी, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक केलं पाहिजे. एक चांगले खेळाडू देखील आहेत अमित भोपी, सांगडे गावचे. जबरदस्त फटकेबाजी. जसा हर्षद पाटील बाद झाला, आम्ही उल्लेख केलं की महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. परंतु प्रणय मात्रे सांगतोय की जरी हर्षद पाटीलची विकेट माझ्या कारणी गमावली असली ना, तरी या धावसंख्येचा पाठलाग मी करू शकतो, ते प्रयत्न मी करू शकतो. आणि त्याच प्रयत्नाला त्याने आता सुरुवात केली आहे. 15 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत आणि 15च्याच रिकव्हर रन रेटनं पर षटक धावायचंय. 15/5 75. आणि या 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर पर षटक 15चं रन रेट तुम्हाला कायम ठेवावं लागेल. आणि हा दमदार स्ट्रोक साहिल जगेच्या बॅटमधून येतोय. अगदी बॅकवर्ड रिजन मध्ये मारलेला हा सुपला शॉट येतोय. षटकार. हॅलो, काय ग, कोणाशी बोलत होतीस ग? जा बाला, आजपासून माझा तुला त्रास होणार नाही. चला पंच स्टंपच्या मागे येऊन खऱ्या अर्थाने या फटक्याला खेचले की नाही ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. षटकार येतोय या चेंडूवरती. सेफ फटका होता आणि जरूर फलंदाज साहिल जगेच्या बॅटमधून हा तिलकरत्न दिलशान यांनी निर्मिती केली. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की पल्लू स्कूप, त्याला आता सुपला शॉट या नावानं ओळखलं जातं. आणि कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की याच नावानं अगदी आपण पाहतो हा पटका. सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीला या पटक्यासाठी अगदी बहुचर्चित आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडिया टीमकडून घेत असताना अशी फटकेबाजी त्यांची पाहिलेली आहे.
शरीरापासून दूर ठेवला होता. बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क करू दिला नाही. यावेळी चांगल्या लाईन आणि लेंथवरती चेंडू ठेवला. अचूक टप्पा, अचूक वेग आणि अचूक गोलंदाजीवरती तुमच्या असणारं वेगावरती नियंत्रण जर असेल तर नक्कीच एक चांगले गोलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घडवू शकता. परंतु तशी गोलंदाजी करायची असेल संदीप पाटील या मॅचमध्ये तर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसरा चेंडू त्यांना डॉट बॉल टाकलाय आणि जसा डॉट बॉल येतोय ना तसं थोडंसं दडपण वाढले असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलं. स्विच हिटचा फटका, सरळ बॅटनं धाबा येत आहे त्या मैदानावरती, स्वतःवरती नाखुश आहे. हा फटका खेचायचा होता का असं म्हटलं जाताना स्विच हिटचा फटका, लगी तो आबाद ना लगी तो बर्बाद, परंतु हा फटका या ठिकाणी फसलाय, बर्बाद होतोय. डॉट बॉल येईल. बॅक टू बॅक लगातार चाललेले आता 2 चेंडू निर्धाव येत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराला असं वाटलं होतं की हे देखील षटक एक लांब लचक धाबसंख्येचं एक मोठं षटक पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. कमबॅक केलं गोलंदाजानं आणि हा चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. फाईन लेग आणि अगदी थर्डमॅनच्या मधोमध लॉंग स्टॉपचा हा चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. शेवटचे चौकार आले, या चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 1-25 ही स्थिती आहे चिराग 11 मोहपे टीमची. बॉल तयार. पुन्हा एकदा फटका फसला होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय. कव्हर आणि पॉइंटच्या अगदी मधोमध या फटक्याला खेचलं. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत. अखेरीस आपण पाहतोय की चेंडूला सीमारेषेच्या जवळ, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या जवळ अडवलं जात आहे. 2 धावा रोखल्यात, 2 धावा काय त्या ठिकाणी जमवल्यात. फलंदाज साहिल जगे या फलंदाजानं आणि या धावपलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. शेवटचे 19 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. 19 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज. बॅटिंग चांगली करावीच लागेल. मोठे पटके आलेच पाहिजेत. 12 धावा आत्तापर्यंत आपण पाहतोय 5 बॉलमध्ये जमवल्यात. एका मोठ्या पटक्यांच्या शोधात असेल फलंदाज साहिल. शरीरापासून दूर थोडंसं फिंगर रोल केले. आखडेकडे या स्ट्रोकला खेळण्याचा प्रयत्न होता. पायाचा कोणताही पद्धतलीत बदल त्या ठिकाणी घडवलं नाही. ट्रान्समध्ये कोणताही बदल त्यानं घडवला नाही आणि त्या कारणास्तली स्टँड अँड डिलिव्हरचा फटका त्या ठिकाणी फसला आणि आपण पाहतोय की 10 पलक स्थिरावेल ते 27 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ते 48 या धावसंख्येची. 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. ज्यावेळी धावची स्वरूपात फलंदाज हर्षद पाटील न विकेट गमावली त्यावेळी संदीप पाटील संघाचे कॅप्टन खुश होते. ते हसत हसत या ठिकाणी आले. त्यांना माहिती आहे की अर्धी लढाई आपण या ठिकाणी जिंकलेली आहे, परंतु प्रणय मात्रे आणि साहिल जगे सांगतायत सजासजी हरणाऱ्यामध्ये आम्ही नाही होत. आम्ही प्रयत्न करत राहू आणि या मॅचमध्ये आमच्यामध्ये असणारी गुणवत्ता आम्ही स्पष्ट करत या मॅचला अगदी विजयाच्या जवळ नेऊ. जरी हे विजय आम्हाला मिळाला नाही तरी प्रयत्न आम्ही करतच राहू, परंतु जर प्रयत्न तुमचे चांगले असतील तर विजय तुमच्यापासून जास्त दूर नसेल. आणि तेच प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज साहिल जगे आणि त्याच्या सोबतीला प्रणय मात्रे. हे दोन्ही फलंदाज 2 षटकार ठोकलेत फलंदाज प्रणय मात्रेनं आणि आता पुन्हा एकदा तो स्ट्राईकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. याच एंडनं लगातार जे 2 षटकार त्याने ठोकलेत उर्वरित येणाऱ्या चेंडूवरती तो आक्रमण करेल का. शेवटच्या आता 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 48 धावसंख्येची गरज. चला थोडं स्पीडअप करा आता संदीप. उर्वरित अजूनही 2 सामने बाकी आहेत. त्याकरता आम्ही संदीप पाटील यांना विनंती करू कॅप्टन संघाचे की आपण थोडं स्पीडअप घ्या प्लीज. आयोजकांच्या वतीनं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. 18 मध्ये आता 48 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. पहिला चेंडू लो, फुल टॉस. फुल टोल वसूल करता आलं नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी एक्स्ट्राच्या मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीने 10 पलक जाऊन पोहोचेल ते 29. पंच हाईट पॅकचा त्या ठिकाणी नो दिलाय. स्क्वेअर लेग पंचांनी त्या ठिकाणी हाईट पॅकचा नो दिलाय. फिल्डिंग टीम संदीप, फिल्डिंग टीम त्या ठिकाणी रेफर करते. या ठिकाणी चेक केलं जाईल
हाईट फॅक्टचा नो आहे किंवा नाही. हा फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. संदीप पाटील टीमचे कॅप्टन, त्यांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी व्हाईट बॉल त्या ठिकाणी दर्शवला होता. 1+1 अशा 2 धावा जरूर मिळाल्यात, परंतु नो बॉल असेल तर पुढील बॉल फ्री हिट मिळेल. परंतु तोच चेंडू नो बॉल आहे किंवा नाही. नो बॉल आहे. योग्य तो निर्णय. आमचे स्क्वेअरलेग पंच, त्यांना देखील सल्यूट. खूप चांगला निर्णय त्यांनी त्या ठिकाणी दिलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी येतोय आणि तो निर्णय अगदी योग्य होता. No+1 म्हणजे 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं 29 धाबा धाव फलकावरती. आता शेवटचे येणारे 18 बॉल आणि 46 धावसंख्येची गरज आणि पुढील बॉल असेल या ठिकाणी फ्री हिट. पुढील बॉल या ठिकाणी फ्री हिट असेल. 18 मध्ये आता 46 धावसंख्येची गरज आहे. मयूर पाटील, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि घडलेलं कधी काय बिघडेल ना, हे सांगणं कठीण आहे. साहिल ऑन स्ट्राईक वरती का आपलातून फटका. स्वतःला या विकेट वरती त्याने बॅलन्स केलं. खऱ्या अर्थाने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूच, परंतु पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा. 6 धावेच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचल तर एकूणच 35 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 40 या धावसंख्येची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्वतःचा बॅलन्स त्यानं संतुलित ठेवलं. डोपा टेकला होता. पॅडल स्वीपचा हा फटका आपण त्या ठिकाणी पाहिला आणि फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत मारतोय फलंदाज साहिल जगे हा षटकार. ठोक. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडेल तो कोणी दिसेल ढगात, असं सांगतोय फलंदाज साहिल जगे हा फलंदाज. आक्रमण करतोय 100% योगदान. अगदी चौफेर फटकेबाजी. टाइमचं उल्लंघन त्या ठिकाणी केलं जाते. संदीप पाटील टीमचे कॅप्टन, त्याचा बाण तुम्हाला असू द्यात. बंधनकारक षटक आहे, वेळेचं बंधनकारक षटक. त्याकरता आम्ही हे वारंवार तुम्हाला सूचना देतोय. शरीराचा बेत. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या लेग बाय स्वरूपात ही 1 धाव मिळेल आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 16 आणि 39 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. 75 धावसंख्येचं करायचं होतं पाठलाग. 2-3 मोठे पटके आले तर मॅच मध्ये मजा येईल, परंतु अद्विक 11 शिवकर टीमच्या पाठीराखी म्हणत असतील का तेच 1-2 मोठे पटके रोखले ते या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड बनेल. ते चिराग 11 मोहपे टीमला. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष म्हात्रे. समोरच्या दिशेमध्ये लाभ केलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट. षटकार. हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटची रणधुमाळी आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय फलंदाज प्रणय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे बॅक टू बॅक 3 षटकार त्याने या ठिकाणी ठोकलेत आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. शेवटचे 15 चेंडू आणि आता 33 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. गोलंदाज आशिष म्हात्रे यावेळेस तयार आहे. स्लोअर डिलिव्हरी केली होती. चेंज ऑफ पेस गती काढून घेतली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. कोणतीही चूक क्षेत्ररक्षक करत नाहीये. त्यांना माहिती आहे की एक आपली चुकी या मॅच मध्ये आपल्याला प्रतिदा प्रवास करावा लागेल. लुजर मॅच या ठिकाणी चालू आहे. जो संघ पराभूत होईल तो खऱ्या अर्थाने या लीग मधून खऱ्या अर्थाने बाहेर होईल आणि त्याकरता आपण पाहतोय की तेच शर्तीचे प्रयत्न आता चालू आहेत. शेवटचे 14 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 32 धावसंख्येची गरज. परंतु पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये वाईडिश लॉंगन वरती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. एकेरी धाबेला प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 44 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 13 चेंडू आणि 31
धाबसंख्येची गरज आहे ते चिराग 11 मोहोपे टीमला. अद्विक इंजिनियर्स अँड कंस्ट्रक्शन शिवकर ही टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतीये धावा वाचवण्यासाठी. हाफ ट्रॅकर त्याला केलंय पुल आणि पुल ठरतोय सक्सेसफुल. बॉल जाईल डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे मारलेला फलंदाज प्रणय म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा विलोपनीय षटकार. पाहून होतील दंग, जग्गा 11 सांगडे संग, जग्गा 11 सांगडे संग. हे प्रेक्षक पाहून होतील दंग, जग्गा 11 सांगडे संग. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय सांगडे संघावरचं हे गीत, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. प्रणय म्हात्रे हा फलंदाज त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि षटक क्रमांक पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आज जो 12th मॅन पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय ना तोच उद्याचं मित्र म्हणेन या संघाचं नेतृत्व करेल. याच नव्हे तर उर्वरित येणाऱ्या मित्र म्हणेन कोणत्याही संघामध्ये त्याची निवड होईल. परंतु 12th मॅन राहणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ चालू आहे, आपला संघ जिंकायला हवा, त्यासाठी कसोशीचा प्रयत्न 12th मॅन इथून करत असतो. मैदानाच्या आतमध्ये त्याला खेळायला मिळत नाही, परंतु जिंकण्याची जिद्द, जिंकण्याची आशा 12th मॅन अगदी आपण पाहतोय की कॉम्बॉक्स मधून ठेवत असतो. तिकडून षटकार आला का इथून टाळ्या वाजतात, इथून आवाज येतो की षटकार मार रे बाबा, चौकार मार रे बाबा. ही भूमिका 12th मॅन पार पाडत असतात आणि त्याच 12th मॅन साठी हे आमचं हे वाक्य होतं. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 50 या धाबसंख्येवरती. शेवटच्या आता निर्णायकारक 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धाबसंख्येची गरज आहे. मयूर पाटील 12 चेंडू 25 धाबसंख्येची गरज. 11 चेंडू डॉट गेले होते आणि तदनंतर आपण पाहतोय की उर्वरित येणाऱ्या 18 बॉलमध्ये जर 75 धाबसंख्ये 74 धाबसंख्येपर्यंत जाऊ शकतं खऱ्या अर्थानं शिवकर संघ, तर या मॅच मध्ये 75 धाबसंख्येचा पाठलाग का करू शकत नाही हा प्रश्नार्थ चिन्ह ठेवला होता आम्ही. आणि त्याच धाबसंख्येचा पाठलाग करत असताना चिराग 11 मोहोपे, जसा हर्षद पाटील बाद झाला तसा फलंदाज खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक संघाचा कॅप्टन संदीप पाटील त्या ठिकाणी खुश झाला होता. त्याला असं वाटलं होतं की अर्धी लढाई आपण या ठिकाणी जिंकलेली आहे. परंतु असं म्हटलं जाताना सर सेनापती जरी गायब झाला तरी त्याचे मावले जिगरबाज आहेत. हा इतिहास गवाह आहे. अगदी बरेचसे मावले ज्यांनी खऱ्या अर्थाने या इतिहासामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. एकतर्फी खिंड त्यांनी लढवली ते बाजीप्रभू देशपांडे. मी तर म्हणेन की तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला, परंतु त्यांनी गड जिंकून दिला. असे बरेचसे मावले ज्यांनी इतिहासामध्ये आपली कारकिर्दीमध्ये सुनेरी पन्न्यावरती खऱ्या अर्थानं नाव नोंदवलं. तसं नाव नोंदवतील का हे दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं चिराग 11 मोहोपे टीम साठी प्रणय म्हात्रे आणि साहिल जगे. शेवटचे 12 बॉल आणि 25 धाबसंख्येची गरज आहे. साईनाथ भगत ट्रम्प कार्ड राहिला, ट्रम्प कार्ड या मॅच मधील मी तर म्हणेन. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग सुरुवातीला त्यांनी नाकोशी केली, परंतु जसं त्याच्या बॅटवरती धावा आल्या तसं लगातारचे 3 षटकार त्याने ठोकलेले होते. परंतु तोच गोलंदाज आता आपण पाहतोय एक अनुभवी गोलंदाज 40+ हा खेळाडू आहे, परंतु चांगली गोलंदाजी त्याला आता या मॅच मध्ये करावी लागेल. साईनाथ भगत यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. साहिल जगे ऑन स्ट्राईक वरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं. महत्वाची विकेट फलंदाज साहिल जगे या चेंडूवरती होईल. एसटीचित बाद. कॅप्टन भारी जग्गा भाई, कॅप्टन भारी जग्गा भाई. नावाला त्याच्या तोडच नाही, नावाला त्याच्या तोडच नाही. जग्गा दादानी सांगडे गावाचा, जग्गा दादानी सांगडे गावाचा नावच रोशन केला. ए जग्गा भाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गा भाई सांगडेवाला थँक्यू रायगड रिजे. जग्गा भाई यांच्यावरती लावलेलं हे गीत आपण पाहतोय. संघाचे पुरस्कर्ते सांगडे जग्गा 11 सांगडे या संघाचे पुरस्कर्ते आपण त्यांना पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ते जर या ठिकाणी आले असतील तर त्यांचे मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी बसलेत, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या स्पर्धेचे आयोजक आहेत जग्गाबाई, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या आता
11 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये मजा येईल. शेवटचे निर्णायकारक 11 चेंडू आणि आता बीजासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. जास्त काल आता फलंदाज प्रणय मात्रेला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज ओमकार ढवळे मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती साईनाथ भगत आपला अनुभव त्या ठिकाणी त्याने पणाला लावलंय. अनुभवाचं असणारं पाठीशी गाठोडं त्याने या ठिकाणी वापरण्याचं काम केलंय आणि पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली. यावेळेस देखील अगदी चांगल्या चेंडूची पैकी गुडलेनवरती चेंडू पडला खरा, परंतु जसं आपण पाहतो ना की एखाद्या चिकट सरावावरून आपण ज्यावेळी सटकलं जातो तसा चेंडू निसटला गेला अगदी वेगानं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच करू दिला नाही. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता या चेंडूला. डॉट बॉल येतोय. यू टर्न देणारे षटक टाकतोय गोलंदाज साईनाथ भगत. हा गोलंदाज जग्गाबाई यांचं गीत आपण पाहतोय. अमित भोपी यांनी गायलेलं ते गीत आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि बहुचर्चित राहणारं हे गीत आपण या ठिकाणी ऐकलंय. त्यांचं देखील आभार, अमित भोपी यांचे देखील आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. यावेळी उल्लेख केला करण्यात आमचे साथी समालोचक मित्र यश मालकर यांनी की पुढील जी पर्व 5व्या मधील या स्पर्धेचा टायटल सॉन्ग अमित भोपी हे गातील. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय साईनाथ भगत तयार आहे. अनुभव त्यांनी पणाला लावलंय. अनुभव पाठीशी असणं काय असतं, परंतु यावेळेस नशिबाची साथ. बॉल जाईल लीडिंग एज घेतल्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत येतोय. हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 55 धावा आहेत त्या धावफलकावरती. आता 20 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णायकारक 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे आता 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग करतोय फलंदाज प्रणय मात्रे. ही विकेट फार महत्वाची या मॅच मध्ये, परंतु हा दमदार स्ट्रोक. बॉल जाईल अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या फिल्डरच्या दस्तकावरती, अगदी मस्तकावरती दस्तक देत सीमारेषा पार जातोय. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट. षटकार. थँक्यू डेझे. काय जबरदस्त स्ट्रोक लगावला फलंदाज प्रणय मात्रे या फलंदाजानं. अगदी फिल्डराच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. कॅप्टन त्या ठिकाणी होते आणि ते अगदी आशाभूत नजरेनं प्रेक्षक म्हणून चेंडूकडे पाहत राहिले. चेंडूला ढकलत डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे फलंदाज प्रणय मात्रेच्या बॅटमधून आलेला हा विलोभनीय षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेम दाखवणारा हा षटकार आपण पाहतोय. खेळाडूमधील असणारी गुणवत्ता दाखवणारा हा षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला. 9 चेंडू मध्ये 36 या धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक फलंदाज प्रणय मात्रे. आता शेवटचे 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण फार अवघड आहे. आपण पाहिले सकाळच्या सत्रापासून हे समीकरण फार अवघड राहिले. 7 मध्ये 14, शेवटचे निर्णायकारक 7 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव येणं गरजेचं बनलंय. फटका चांगला. 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 65 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू मध्ये आता 10 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग चांगली करतोय, दमदार बॅटिंग करतोय फलंदाज प्रणय मात्रे. वैयक्तिक आपल्या 40 या धावसंख्येवरती खेळतोय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये लगावलं. पहिली 50 लगावली फलंदाज राहुल शिल्के या फलंदाजानं. 16 चेंडू मध्ये 51 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आणि तेच चित्र मॅच मध्ये होते. 6 मध्ये 10 करायच्या होत्या राहुल शिल्के यांच्या टीमला आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र आहे. चिराग 11 मोपे टीमला म्हणजे प्रणय मात्रे यांच्या टीमला करायचे आहेत. येणारे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. 50 साठी देखील 10 धावसंख्येची गरज आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवत
स्वतःवरती विश्वास दाखवत हा सामना फिनिश करेल का फलंदाज प्रणय म्हात्रे की येणारा गोलंदाज मंगेश पाटील सांगडे या मॅच मध्ये या धावसंख्येचं संरक्षण करेल हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे चिराग 11 मोहोपे या टीमला, परंतु आद्विक इंजिनियर्स अँड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स शिवकर या टीमने खऱ्या अर्थानं धावा डिफेन्स करायचे त्या टीमला. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 10 धावा करत या ठिकाणी डिफेन्स करायचे. डिफेन्स केल्या जाऊ शकतील जर प्रयत्न चांगले केले तर 6 मध्ये आपण पाहतोय की 10 धावा डिफेन्स होणं जास्त अवघड नसेल. आघाडीचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. चिराग 11 मोपे टीमचे खेळाडू म्हणत असतील तुम्ही असा उल्लेखच करू नका कारण की 6 मध्ये 9 झाला नाही. त्याकरता शेवटचे आता 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 6 मध्ये 13 हवा होता, एक चौकार देखील त्या ठिकाणी आला होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय की 5 मध्ये 9 झाले नाही याच चिराग 11 मोपे टीमला. आणि ते चित्र आता या मैदानावरती पाहायला मिळेल का? आघाडीचे 1-2 चेंडू निर्धाव आले तर मॅच मध्ये मजा येईल, परंतु नाही 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 चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. आणि षटकार येतोय फलंदाज ओमकार ढवळेच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीनं या सामन्याचे चित्र स्पष्ट केले. शेवटचे 5 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. प्रणय म्हात्रे सांगतोय परंतु आज सामना आपल्याला जिंकणं महत्वाचं आहे. इथून हारलो तर 364 दिवस या स्पर्धेला ही स्पर्धा येण्यासाठी वाट पाहावी लागेल. आणि हा विजयी षटकार काय दबदार बॅटिंग करतोय फलंदाज ओमकार ढवले देखील. स्टँड अँड डिलिव्हरचे फटके डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये मारलेले हे दोन्ही फटके आपण या ठिकाणी पाहतोय. नो डाऊट या सामना या ठिकाणी जिंकलाय चिराग 11 मोहोपे या टीमनं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल प्रणय म्हात्रे. आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यावं. 6 चेंडूमध्ये 40 धावा, त्यामध्ये 5 षटकार 2 चौकार ज्याने लगवल्या तो प्रणय म्हात्रे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रणय